अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात खारी शेंगदाणे बनवायला. त्यासाठी काय करायचं, गॅस चालू करायचा, गॅसवरती ठेवायची कढाई. आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे बघा. शेंगदाणे घेताना असे टपुरे घ्यायचे. आता आपल्याला कमी गॅसवरती ते मस्त खुसखुशीत भाजून द्यायचे. आता खूप जणांचे प्रश्न असतात, आमचे शेंगदाणे भट्टीसारखे कुरकुरीत नाही होत, तर काय करायचं? शेंगदाणे हे एकदम कडक होऊ द्यायचे बघा. एकदम मस्त खुसखुशीत भाजून द्यायचे. इकडे आपले शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत आपण मिठाचं पाणी करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 कप पाणी घेतलं. आता ते पाणी एका वाटीमध्ये टाकायचं. आता 1 वाटी शेंगदाण्यासाठी मी इथे 1 चमचा मीठ घेत आहे बघा. आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने 1 चमचा मीठ घेतलं एका वाटी शेंगदाण्यासाठी. आता पाण्यामध्ये हे मीठ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे बघा. इकडे आपले शेंगदाणेही भाजत आहे. एकदम खुसखुशीत शेंगदाणे भाजून द्यायचे. काही जण म्हणतील शेंगदाणे जळतात, तर नाही, पाणी टाकल्यावर ते परत नॉर्मल होतात. त्यामुळे एकदम कडक शेंगदाणे भाजू द्यायचे बघा आपल्याला. इथे मी कमी गॅसवरती मस्त खुसखुशीत शेंगदाणे भाजून घेत आहे. शेंगदाणे भाजले की नाही कसं बघायचं बघा. हाताने असा बोटाने शेंगदाणा दाबायचा, त्याचा आपोआप टरपलं निघतं. म्हणजे जिथे आपले शेंगदाणे परफेक्ट भाजलेले आहे. अजून तरीही 1 ते 2 मिनिट मी शेंगदाणे भाजून घेत आहे. आता 1 ते 2 मिनिटानंतर परत काय करायचं, जे मिठाचं पाणी केलं होतं ना, ते या शेंगदाणेमध्ये टाकायचं आणि कमीच गॅस ठेवायचा बरं का. आता असं सारखं हलवत राहायचं जोपर्यंत हे मिठाचं पाणी जिरत नाही, मुरत नाही, काहीही म्हणा. आता असं हलवत राहायचं, ते पाणी आपोआप कमी व्हायला चालू होईल. एकदम सोपे आहे बघा हे खारे शेंगदाणे. 5 मिनिटात म्हटलं तरी तुमचे खारे शेंगदाणे रेडी. आता असं सारखं हलवत राहायचं बघा. हळूहळू हे पाणी आटायला चालू होतं. हे बघा, आता दिसतं की नाही कमी कमी होताना पाणी. प्रत्येकाची खारे शेंगदाणे बनवायची वेगवेगळी स्ट्रिक आहे बघा, पण ही एक स्ट्रिक तुम्ही नक्की यूज करा. एकदम युजफुल आणि एकदम सोपी आहे. हे बघा, आता पाणीही त्यातलं निघालेलं आहे. तरी पण आपल्याला हे काय करायचं, एकदम सुके होईस्तोवर असे कढईमध्येच ठेवायचे आहे. गॅस चालूच ठेवायचा, फक्त सारखं हलवत राहायचं बघा. तर एकदम कोरडे होऊन द्यायचे बघा. म्हणजे काय होईल, खारे शेंगदाणे एकदम भट्टीसारखे कुरकुरीत बनते. नाही तर बघा, काहींचे शेंगदाणे लूज बनतात. हे बघा, तयार आहे आपले खारे शेंगदाणे. आता गॅस बंद केला तरीही चालेल. तुम्ही पण तुमच्या घरी असे खारे शेंगदाणे नक्की ट्राय करा. आणि बघा, एकदम कडक झालेलं आहे. हे बघा, ताटामध्ये काढले मी. एकदम कुरकुरीत आवाज येतोय. थँक्यू.